येत्या 8 ते 10 दिवसात शेतकऱ्यांना खरीप पीक विम्याचे 2400 कोटी रुपये मिळणार आहेत। राज्यातील 94 लाख शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा भरलाय। नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर शेतकरी बांधवांना सर्वात मोठी आनंदाची बातमी बघा, पीक विम्याचं वितरण आता सुरू झालेली आहे। बघा, मोठी घोषणा आता आलेली आहे सरकारच्या माध्यमातून। शेतकरी बांधवांना तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी। बघा, मुख्यमंत्री साहेबांनी नुकताच घोषणा केली नाही। बघा, आता पीक विम्याचे पैसे आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा, आज जवळपास 8,500 कोटी रुपयाची रिलीज झालेली आहे। बघा, त्यातील 6,000 कोटी आता प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या खात्यात पोहोचले आहे। परंतु बघा, पुढच्या 2 ते 3 दिवसात आता सगळ्यांना हे पैसे मिळतील शेतकरी मित्रांनो। बघा, आता मुख्यमंत्री स्वतः पुढे येऊन अधिकृत घोषणा केल्यामुळे बघा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। बघा, 8,000 कोटीचा हा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आज जमा होणार आहे, तेही 14 जिल्ह्यामध्ये। आणि कोणाला मिळणार आहे आणि आपल्या पुढे आता पाहणार आहोत की बघा शेतकरी बांधवांनो, आता प्रत्यक्ष रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा, यामुळे कोणती आता अडचण येणार आहे। बघा, शेतकरी मित्रांना आता सरकारने काही अटी, पात्रता आणि पीक विमा देण्यासाठी जाहीर केल्या आहे। बघा, यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे PM किसान योजनेचा 21वा व 22वा हप्ता मिळाला आहे, त्या शेतकऱ्यांना बघा पीक विम्याचा जमा होणार हा हप्ता बघा पहिलीच थेट आता लावलेली आहे। बघा, तुम्ही जर आता 2,000 रुपयाचा हप्ता जर मिळाला असेल तुम्हाला, तर बघा आता 14 जिल्ह्यामध्ये तुम्हाला हेक्टरी 27,000 रुपये तुम्हाला आता खात्यात जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो। त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 5 लाखापेक्षा वर असेल तर त्यांना या पिकाचा विम्याचा लाभ दिला जाणार नाही। बघा, योजना फक्त गोरगरिबासाठी आणि गरजू शेतकऱ्यांसाठी काढण्यात आलेली आहे। तसेच ज्यांची जमीन जास्त आहे आणि उत्पन्न भरमसाठ जास्त आहेत अशा सावकार शेतकऱ्यांना देखील पीक विम्याचा लाभ मिळणार नाही। इथून पुढे आता कोणताही येणार नाही लाभ त्याला, असं सरकारने स्पष्टपणे आता माहितीनुसार सांगितले आहे। त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, जर तुमचा पुढचा जिल्हा यवतमाळ असेल तर बघा यवतमाळ जिल्ह्यातनी 3,74 लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचे आता वंचित होते। बघा, आता 2022 ते 2023 आणि 2024 मध्ये पीक विमा भरून त्यांना लाभ मिळाला नव्हता। मात्र बघा आता त्यांच्या खात्यावरती हेक्टरी 27,000 रुपये वितरित करण्याचा सरकारने मान्यता दिलेली आहे। बघा, यवतमाळ शेतकऱ्यांच्या खात्यात आजही रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यात जर राहत असाल तर बघा तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। पुढील जिल्हे म्हणजे बघा धुळे आणि नंदुरबार, या 2 जिल्ह्यामधील जर शेतकऱ्यांना 2022 ते 2024 पर्यंत कालावधीत जर पीक विम्याचं नुकसान झालं असेल तर बघा, तसेच बीड आणि बुलढाणा याही जिल्ह्यात शेतकऱ्यांचं प्रधानमंत्री जिल्ह्याने सुद्धा आता विम्याची रक्कम जमा करण्याचे आदेश दिलेले आहे। बघा, आता या जिल्ह्यातनी पात्र लाभार्थ्याच्या शेतकऱ्याच्या खात्यावरती बघा आज विम्याचे पैसे जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो। त्यानंतर बघा पुढील जिल्हे म्हणजे बघा धुळे आणि नंदुरबार, या दोन्ही जिल्ह्यात आता शेतकऱ्यांना पैसे तर मिळणारच। बघा, कालावधीत पीक विमा जमा करण्यात येत आहे। तसेच बघा बीड आणि बुलढाणा याही शेतकऱ्यांना बघा प्रधानमंत्र्यांनी सुद्धा विम्याची रक्कम आता जमा करण्याचा आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। बघा, ज्या जिल्ह्याचे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा विम्याचे आता खात्यात विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, शेवटच्या टप्प्यात रायगड आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण पट्टीवर जिल्ह्याचा समावेश आहे। जिल्ह्यामध्ये भात आणि नांदीचा विभाग शेती करत असते बघा, असल्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांना सुद्धा पीक विम्याचे आज जमा होणार आहे। तुम्ही जर पीक विमा भरला असेल तर नक्की तुमचा हा खात्यावरती आता रक्कम येईल। अशा त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, लातूर आणि परभणी या दोन्ही जिल्ह्याचा रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती आधार कार्ड बँकेला जर लिंक केला असेल तर बघा मागील 3 ते वर्षापूर्वी एकदा जर पीक विमा भरत असेल तर बघा त्यांना डायरेक्ट बोनाफाईड ट्रान्सफर म्हणजे की बघा DBT माध्यमातून त्यांच्या विम्याचे पैसे मिळतील, म्हणजे डायरेक्ट त्याच्या अकाउंटमध्ये आता पैसे जमा होतील। त्यानंतर बघा लातूर आणि परभणी जिल्हा या शेतकऱ्यांच्या प्रक्रियेला आता सुरुवात वेगाने सुरू आहे। त्या विभागात बघा शेतकऱ्यांना आतापर्यंत जिल्ह्यामध्ये बघा वळूया। पहिला जिल्हा बघा सरकारने निवडला आहे तो म्हणजे बघा छत्रपती संभाजीनगर। बघा संभाजीनगरमध्ये जिल्ह्यानुसार शेतकऱ्यांना गेल्या 3 वर्षापासून विम्याची वाट बघत होते। जर तुम्ही PM किसान योजनेचा लाभार्थी असाल तर बघा तुमच्या बँक खात्यावरती आज थोडक्यात वेळात विम्याचे पैसे आता जमा होण्यास सुरुवात होणार आहे। ही तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे। त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, दुसरी महत्त्वाची अट म्हणजे की बघा चुकीच्या मार्गाने किंवा खोटी कागदपत्रे देऊन लाभ घेणाऱ्या हा विभाग मिळणार नाही। बीड आणि सोलापूर सारख्या जिल्ह्यामध्ये काही
काही ठिकाणी त्रुटी आढळल्यास सरकारने आता काही कडक नियम आणि कडक चौकशी केली आहे. खऱ्या अर्थाने बघा आणि गरजूनुसार आता शेतकऱ्यांना हे पैसे सरकारने 8,000 कोटी रुपयाची अशी मोठी तुरुत्त आता बातमी समोर आलेली आहे. त्यानंतर बघा अनेक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतून आता होत आहे. त्यानंतर कर्जाचा भार वाढत आहे. आता हे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यावरती थोड्याच वेळातनी जमा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांनी सांगितले होते की बघा सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांना आता पूर्णविराम लागणार आहे. सर्व जिल्ह्यात आता यादी आता वितरण्याची बँकेकडून सोप्या पद्धत आलेली आहे. त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, सरकारने पहिल्या टप्प्यात 14 जिल्ह्याची यादी जाहीर केली होती. पण बघा आता या जिल्ह्यानुसार आजपासून निधी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. यामध्ये बघा पीक विम्यानुसार विम्याची बघा रक्कम योगाने असणार आहे. भात पिकाची बघा 45 आणि बाजरी पिकाची बघा ₹48 इतकी, सोयाबीन पिकाची बघा ₹52,000 हेक्टरी अशी पीक विम्याची तुमच्या खात्यात आता जमा होणार आहे. त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, जर तुमचे खाते एच-डी-एफ-सी बँकमध्ये असेल तर बघा त्यानंतर सेंट्रल बँकमध्ये असेल, युनियन बँकमध्ये असेल, आय-एस-सी बँकमध्ये असेल, जिल्हा सहकारी बँकमध्ये किंवा स्टेट बँकमध्ये असेल तर तुम्हाला बघा मोबाईलवर लक्ष ठेवा. सरकारने सर्वप्रथम या बँकामध्ये रक्कम पाठवण्याची सुरुवात केलेली आहे. बघा एच-डी-एफ-सी बँक, सेंट्रल बँक, युनियन बँक, आय-डी-सी बँक, जिल्हा सहकारी बँक आणि स्टेट बँक ऑफ बघा या बँकामध्ये शेतकऱ्यांनी आता पैसे जोडण्याचा निर्णय केलेला आहे. तुमचं खातं यापैकी कुठल्याही बँकेत असेल तर बघा मोबाईलवर तुम्हाला या 14 जिल्ह्यामध्ये जर आज मेसेज येण्याची सुरुवात होणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही या दोन्ही बँका द्या बघा एवढ्या बँका सांगितल्या, या बँकामध्ये जर तुमचं खातं असेल तर बघा तुमच्या मोबाईलवर बघा आता पैशाचा मेसेज येणार. बघा बऱ्याच शेतकऱ्यांना येण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर बघा 2020 ते 2024 पर्यंत प्रतिबंध विमा निधीत अखेर शेतकऱ्यांचा वितरित करण्याचा आजपासून सुरुवात केली आहे. गेल्या 4 वर्षापासून शेतकऱ्यांना हक्काचा पैसा वाट पाहत होतो. पण बघा आज सरकारने हा प्रतिबंध विमाची देण्यात ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना बघा हेक्टरी 27,000 आणि रुपये जमा करण्याचा निर्णय आता बघा दुपारी 12 वाजेपासून सुरुवात करण्यात आलेली आहे. बघा 12 वाजेपासून ₹27,000 हेक्टरी आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती मिळाली असेल आपण त्या जिल्ह्यामध्ये आहो की नाही, बँकेमध्ये आहे की नाही हे आपल्याला माहीतच असेल कदाचित. आणि शेतकरी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक नाही केला असेल तर करूनच जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला असेल तर करून जा, जेणेकरून आपला पुढील माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.